सगळ्याला जेबी तर शुभ सकाळ सगळ्याला. तर चल बोल की आधी तुझं काय असेल ते महत्वाचं बोल. हं? बोल की. नाही का बोलत बोलत बर हां बघा असं करते ते. नाही बोल म्हणलं. महत्वाचं कशाला बोलायचं, ते महत्वाचंच आहे की आहे का नाही आपली युट्यूब फॅमिली होय. वाट बघते आपली. मग हां बरोबर आहे की. मग की हिडो का आलं नाही बरं, स्वतःला काय झालं असेल काय नाही अशी त्यांना काळजी वाटते व. स्वतःचा पाय दुखतोय. हां काल सगळ्यांनी कमेंट केली का नाही, काळजी कर सगळ्यांनी काळजी कर. तर विचारल्याबद्दल सगळ्यांनी धन्यवाद बरं का. ठीक आहे ना. काय म्हणली? विचारल्याबद्दल सगळ्यांनी धन्यवाद म्हणलं. धन्यवाद सगळ्यांना. सगळ्यांनी विचारलं काळजी घे नको काम करू चांगला पाय बरा होस तर असे सगळे म्हणत होते होय. ती काय त्यांच्या हातात मोबाईल नसतो त्याच्यामुळं त्यांना सांगावं लागतंय बघा सगळं. भुसा घेता काय तरी आता आमचा ठोकळा बघा आता किती हो अजून 3 म्हणजे आज 11 तारीख, अजून 4 दिवसाने ह्याला महिना झाला बघा. 1 महिना झाला आम्ही ठोकळा थापतोय. 15ला चालू केलं आहे ना. 15ला का 16ला? 15 16 16 तारखेला अजून म्हणजे 5 महिन्यानं काय 5 दिवसानं 5 महिन्यानं म्हणते. तर आता पहाटेपासून बघा राहिला आमचा सीजन आधीच मग. अडीच कुठं जवळ आलंय सीजन संपायला. अवा पाठवाडा असं चिखल पाण्यात पडायला बघा बरं आहे का. आता धरायला आता काय ती मी त्या खांद्यावर लावू असं चिरून बसू तर काय अगं तू तर मला सांगते काम काय धरा ते धरल्यावर नाही व्हायचं. इटा खोकामध्ये आहे पाठीमध्ये आहे. मग पाठी सोडा कसं म्हणते धरायचं काय बजरंग बली आहे त्याला घ्यायला. बजरंग बली तसं करतं का मग त्यानं ते डोंगर उचलून आणला. डोंगर मग मग तुम्हाला फक्त पाठी उचला म्हणते ते. कशी उचलायची आता माझं सगळं चिखलानं हात रेडीमेड झालेला आहे. मग नका वय असं मला भांडते तर काय करायचं. सगळं रेडीमेड झालाय की हात. माझं बी आता काय मी काय ह्याच्यात आहे वय चिखलातच आहे की मी पण. मी कुठं आहे सोन्याच्या दुकानात काय इटा मुकतोय काय सोन्याची. होय होय मोजा की काय करावं आमच्या नवऱ्याला आणि काय नाही. तर तुम्ही म्हणता की नितीन दादा लई भारी आहे तर असं भांडत बसते तर बघा मला काम करताना आहे ना. तू म्हणते मी इटा थापतोय मी काय सोन्याची इटा वाटतोय का. वा एक दिवशी तुम्ही चांगल्या बर नका बाबा ती बारकं बिस्किटावणी असते ती आपल्याला हसला ठोकावा लागतो मोठा. ठोकळा तर असं चाललंय बघा आमच्या ठोकळा ती थापायचा तर लई मोठा गोळा लागतो याला बाई असं. तर तशी फिनिशिंग ती निघते तिकडं दाखव की फिनिशिंग ठोकळ्याची कसा आहे ठोकळा सांगा कमेंटमध्ये. ती ढेकळानंतर सुधरतच नाही बघा काय. तर त्या ताई तर त्या म्हणले काय खरंच संकट तुमच्यावर टळलं स्वामी कृपेनं. तर खरंच माझा तर फक्त पाय गुतला पण ही दोघं तर आजच निघली बघा. लई कृपा झाली तर बाळावरच झाली आपल्या काय का ना. नाहीतर ते 2 चाकाच्या मुळे ते गाडीच्या खाली तर गेलं असतं कसं झालं असतं. आणि चालू गाडी होती मी काल तुम्हाला सांगितले बंद होते. चालू गाडी असताना वळण होत होतं त्याच्यामुळं तसं झालं. तर खरंच त्या दिवशीचं संकट म्हणजे कानावर नक्की गेलं आहे का ना. आणि
आणि त्यात अजून मेन हायवे कुठला सोलापूरहून पुणे आहे ना, पुणे सोलापूर हवे पुणे सोलापूर हायवे होता आरण रस्त्याला. अरुण रस्त्याला हा. आणि त्याच टायमाला तिथं जाताना गाडी तिथंच बंद पडली होती तिथं त्या जाताना जाग्याला त्याच जाग्याला. आणि आणि तिथं आणि येताना पण त्याच जाग्याला. त्या दिवशी आमचं असं झालं. आणि आपली पहिली गाडी तिथंच बंद पडली. आणि पहिली गाडी तिथंच बंद पडली होती, असंच आईकडे चालली होती. बंगालमध्ये तर तिला भंगारमध्ये ऐकली बघा. शेवटी त्याच्यावर इलाज झाला नाही त्या गाडीवर. म्हणून मी कुठं नाही जात गावाला आधी. मी नको म्हणलो होतो गाडी तुला. कुठल्याच गावाला मग मला उलास येत नाही गावाला ती जाताना. मग असं काही नाही काय आडवं येतं. मग असं वाटतं सदैव कामच करत बसावं सारखं. पण देवाची कृपा म्हणायची आपल्यावर. आपल्याला टाका पण खर्च लागत नाही का ना. ते गाडीवर तर जात, कशावर तरी जात. कारण का आपण नाही कोणाचं वाईट बी चितत नाही आणि काहीच नाही आहे का नाही. सगळी काय म्हणते की नीती तिथं मता हे आलं. नीती तिथं बरकत असते म्हणते ती खरं असते. आपण या तोंडाला आपण कोणाला वाईट पण बोललो नाही आणि कोणी का काय म्हणा पण आपण कोणाच्या नादी बी नसतं कशाला नसतं. या आपलं काय असेल ते आमचं काम भलं, 2 लेकरं आणि नवरा बस एवढंच. बरोबर आपलं आपलं काम आपण कामाचे काम झालं. म्हणूनच म्हणतो काय काय म्हणून म्हणताय. काम आपली एक फॅमिली बहीण भाऊ आणि आपल्याला धरून आपण त्यांना धरून नाही मला कुठं राहू पण वाटत नाही, कुठं जाऊ पण वाटत नाही. ते असं वाटतं की बाबा काही एक दिवस गेलं का परत आपल्याला माघारी फिरून तिथंच यायचं आहे. परत हायच कामाला रुटीन चालू करायचं आहे का ना. झाले पण तिकडून 2-3 महिने 5-6 महिने म्हणून. तर आता आपलं लवकरच शेड मारायचं आहे. तेच तुम्हाला दाखवायचं होतं. पण रात्रीची इथं बी लाईट नव्हती त्यामुळं आमचा झाला मोबाईल स्विच ऑफ. तर तुम्ही रात्रीच्या तर व्हिडिओमध्ये बघितलेलंच आहे आपलं शेड. तर लवकरच आता म्हणजे 2-3 महिनेच म्हणायचं. 3 महिने मग 2 महिने आपलं गावाकडे राहायचं राजताईच्या घरात. ते शेडचं काम करून घ्यायचं. 5 महिने नाही. नानालाच उधार ठेवली थोडं इटाला. नानालाच म्हणायचं बघू की युट्यूब फॅमिलीचं काय म्हणणं आहे की घर बांधावं का शेड बांधावं ही नक्की तुम्ही सांगा कमेंट मध्ये मला. कडनं पत्र मारू का भिताड घेऊ तेवढं सांगा. किती बजेट बसेल तेवढे एका खोलीला हे मला नक्की सांगा तुम्ही. एक खोली आपल्याला उठा तसा पुरते केली तरी पाहिजे. हा उठाय बसाय पुरते म्हणजे नसतेपेक्षा तेवढंच आपला आधार म्हणून. आजचा व्हिडिओ खरंच सगळ्यांनी बघा आणि मला सांगा. हा मी नाही लय बोलत पण ते कसं आहे आपलं तिच्या सगळं बोलायला लागलो आज म्हणजे निवांत असलं काम पण होत आले आपलं. त्यामुळे मी रात्री काही व्हिडिओ जेवणाचं बनवलं नाही म्हणलं तुमच्या संग तुम्हाला थोडंसं बोलायचं होतं. तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा मी कडनं पत्र मारो का भिताडे घेऊ. तर चला आता सगळ्याला बाय.